बीड जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक व जिल्ह्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणी कोचिंग क्लासेसच्या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राची विश्वासार्हता डागावणारी आणि समाजाला हादरून सोडणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली। उमा किरण आणि ओम कोचिंग क्लासेसचे शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खटोकर या दोघांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीकडून मुलींच्या सुरक्षेसाठी बनलेल्या कठोर कायद्याखाली या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडमधील पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संताप व अस्ताव्यस्ता पसरली आहे। शिक्षक ही पदवी श्रद्धेची असते, पण काही विकृत प्रवृत्तीचे लोक या पदाचा गैरवापर करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची बदनामी करतात, हे दुर्दैवच म्हणावे लागेल। या घटनेच्या समाजातील विविध स्तरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात असून अनेकांसाठी यासाठी सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्षातही निषेध आंदोलन सुरू केले। उमा किरण शिकवणीमधील घडलेली ही घटना केवळ एका विद्यार्थिनीवर अन्याय नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर आघात करणारी आहे। पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। या प्रकरणामागे आणखीन कोण कोण आका किंवा समर्थन करणारी मंडळी आहेत का, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे। कारण फक्त गुन्हेगाराला शिक्षा देऊन चालणार नाही, तर अशा घृणास्पद प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्यालाही उघड करून कठोर कारवाई केली पाहिजे। मुलींच्या आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेने समाजासाठी एकजूट होऊन अशा प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवणे हे काळाची गरज बनली आहे। समाज, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर एकत्र येऊन या प्रकरणात कठोर पावले उचलावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत। गुन्हेगाराला शिक्षा हवीच, पण त्या मागच्या आका सम्राटांनाही बेपर्दा करणे आवश्यक आहे। भविष्यात अशा घटनांनाही लोकांनी पाठीशी घातली नाही पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून उमटत आहेत। दरम्यान या कोचिंग क्लासेस बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस प्रशासन या आरोपीच्या शोधात आहे। परंतु या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरासह बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्रालाही काळिमा फासणारी घटना जी आहे ती समोर येत आहे। म्हणून या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई होऊन आरोपींना व्हावी, अशी मागणी जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। अशाच ताज्या आणि विविध घटना घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कमेंट करा, लाईक करा व शेअर करायलाही विसरू नका। सदर याच्यामध्ये 17 वर्षीय मुलीच्या याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या अनुषंगाने जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। याला कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न बीड शहरवासियांनी करू नये, अशी बीड शहर पोलिसांतर्फे मला त्यांना विनंती आहे आणि शांततेचं आवाहन मी पोलीस निरीक्षक शिवाजीनगर म्हणून त्यांना करतो। पथक रवाना करण्यात आले? यस, त्याच्यासाठी 4 पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत आणि त्यांना काही मदत करणाऱ्या लोकांनाही आम्ही ताब्यात घेऊन कडक विचारपूस करत आहोत आणि लवकरात लवकर आरोपी आम्ही अटक करूया। यस, आम्हाला इथून निषेध मोर्चा संबंधाने माहिती मिळालेली आहे। क्लासजवळ काही गैरप्रकार होऊ नये, माननीय पोलीस अधीक्षक साहेब याच्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित बंदोबस्त ठेवलेला आहे आणि परत एकदा माझे आव्हान आहे की लोकांना आपण कोणत्याही प्रकारचा कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावं। हा जो प्रकार आहे गेल्या वर्षापासून सुरू आहे आणि एक अल्पवयीन मुलीवर इतका भयानक अत्याचार झालेला आहे खटावकर आणि पवार या 2 माणसाकडून। जोपर्यंत पवारला आणि खटावकरला अटक होत नाही तोपर्यंत उमा किरणचं कुलूप उघडणार नाहीत। आणि हा जो पवार आहे याचा आका बीड मतदारसंघाचा आमदार संदीप क्षीरसागर याचा आका आहे आणि संदीप क्षीरसागरच्या आशीर्वादानेच ह्या पवार इथं नंगा नाच करतोय जोपर्यंत पवारला अटक होत नाही। आणि माझी एक मागणी आहे, संदीप क्षीरसागर आणि ह्या पवारचं कॉल डिटेल चेक करण्यात यावेत। जब याला फरार होण्यास खटावकरला आणि संदीप क्षीरसागरने मदत केलेली आहे, त्याचे कॉल डिटेल चेक करण्यात यावेत आणि संदीप क्षीरसागर ही तितकाच जिम्मेदार आहे। त्याचा ह्या पवारचा आका संदीप क्षीरसागर आहे, ह्या दोघांवरही कारवाई करण्यात यावी आमची मागणी। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा कुलूप उघडणार नाही। आणि काय मागणी करताय? आमची मागणी या आरोपीला लवकरात लवकर अटक करावं आणि शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र म्हणजे कार्य आणि त्या ठिकाणी म्हणजे या इतक्या अल्पवयीन मुली इतक्या अशा पद्धतीनं
हे करणं आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललेला प्रकार आहे। आता आमचेही मुलं या ठिकाणी क्लासेसला आहेत। अगदी परवाची घटना सांगतो, माझ्या स्वतःच्या मुलांनी मला सकाळी सांगितलं की त्या मुलीला जो कोण खटावकर शिक्षक आहे त्यांनी ऑफिसमध्ये नेलं होतं। म्हणजे इतक्या निंदनीय आणि घाणस्पद प्रकार या ठिकाणी चालू असताना, म्हणजे कित्येक दिवसापासून चालू असताना, आणि त्या शिक्षकाला राजकीय कोण एक शिक्षक आहेत ते कोण, या उमा क्रेनचे संचालक आहेत, त्यांना पवार नावाचे, त्यांना राजकीय अभय आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारे म्हणजे कसल्याही इतक्या हे चालू असताना आणि इतक्या दिवसापासून ते कसल्याही प्रकारे येत नव्हतं, पण कुठंतरी त्या मुलीवर अत्यंत एक वर्षापासून हा प्रकार चालू होता असं आम्हाला समजतंय। आणि आता या आरोपीला जर लवकरात लवकर अटक नाही केलं तर ही जिम्मेदारी सगळी शासनाची आणि प्रशासनाची राहील। जिल्ह्यातील सर्व पालक वर्ग हे कार्यकर्ते, हा जो पवार आहे, पवार नावाचा कार्यकर्ता आता सकाळपासून आम्हाला जे सोशल मीडियावर फोटो पाहायला भेटतात तो या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपजी क्षीरसागर आणि जरांगे पाटला सोबत त्यांचे एवढ्या प्रकारे फोटो व्हायरल होतात। त्यामुळं त्याला एवढा मोठा अभय असल्यामुळं कसल्याही प्रकारचे डर नाही, परंतु